ते आरक्षणासंदर्भातलीच, कारण हैदराबाद गॅझेटेर संदर्भात आग्रही मागणी केलेली आहे मनोज जरांगे यांनी आणि या संदर्भात पुन्हा एकदा त्यांनी एक प्रकारे इशाराच दिलाय। तर तिकडे छगन भुजबळ, ओबीसीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी देखील एक प्रकारे इशारा दिलाय। त्यामुळे हैदराबाद गॅझेटेरवरून आता दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच रणधुमाळी पाहायला मिळते। हैदराबाद गॅझेट अतिशय कळीचा मुद्दा झालेला आहे। हैदराबाद गॅझेटची तातडीने अंमलबजावणी केली नाही तर आम्हाला पुन्हा एकदा दसरा मेळाव्यामध्ये सरकारला ताकद दाखवावी लागेल असा इशारा जरांगे यांनी दिला। त्याचवेळी ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळांनी दंड थोपटलेले आहेत। हैदराबाद गॅझेटच्या जीआर विरोधात सरकारला कोर्टात खेचू असा निर्णय भुजबळांनी घेतला। येत्या 2 दिवसात मुंबई उच्च न्यायालयात मराठा समाजासाठी काढण्यात आलेल्या जीआर विरोधात याचिका केली जाणार आहे। छगन भुजबळ ओबीसी नेत्यांच्या वतीने उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करणार। हा जो जीआर आहे त्यातली शब्दरचना जी आहे ती पुढे जी आहे ती ओबीसी साठी अडचणीची ठरणार आहे। कोण सांगतं मराठ्याचे सगळे प्रश्न सुटले, कोण म्हणतो 3 कोटी लोक आता ताबडतोब ओबीसी झाले, आता 3 कोटी। ते जर खरं असेल तर हे खोटं आहे आणि हे खरं असेल तर ते खोटं आहे। तर त्या खऱ्या खोटं नक्की काय आहे हे शोधण्याचा आमचा प्रयत्न आहे। काय होत नाही, चॅलेंज नाही होत, फिलेंज नाही होत, काय नाही होत, जीआर आमचा काय होत नाही, चॅलेंज होत नाही, काय नाही। यांना जे 94ला आमचं स्वतःचं 16% आरक्षण दिलं आणि आमच्या लेकरा बाळाचं आयुष्याचं वाटलं झालं, ती जीआर कसं करायला, ती जीआर रद्द करायचा 50%च्या वर गेल्या 2% कसं काय दिलं? तुम्हाला कायदा कळतो ना, आम्हाला कळत नाही काय? आणि आम्हाला जर कायद्यातलं जीआर मधलं कळत नसतं, हे आंदोलन इतक्याला मालत नसतं, मराठीला एक बी नोंद मिळाली नसती, एक बी।